डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या चौकशीत धमकीचा मेल आणि त्यानंतरचा माफीनामा यापुढे पोलिसांचा तपास पुढे सरकलेलाच नाही। हाती काही ठोस लागत नसल्याने पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यामुळे ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। एकीकडे वळसंकर आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा सापडलेला नसताना एक महत्त्वपूर्ण घटना समोर आली आहे। डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षात तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचं समोर आलंय। डॉक्टर वळसंकरांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे। प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। त्यानंतर वळसंकर हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास अटक केली। त्यानंतर पहिले 3 दिवस आणि त्यानंतरचे 2 असे 5 दिवस ती पोलीस कोठडीत होती। दरम्यान मनीषा माने मुसळे हिच्याकडून कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही। डॉक्टरांच्या आत्महत्येमागची वस्तुस्थिती वेगळी आहे। त्यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी कोणीतरी प्लॉन केलेली असा आरोप संशयित आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांनी केलाय। हे सांगत असताना चौकशीत डॉक्टरांच्या कुटुंबातील काही गोष्टी सांगितल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणारी व्यक्ती नेमकी कोण हा प्रश्न 10 दिवसानंतरही अनुत्तरितच आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येचे ठोस कारण तपासात पुढे आलं नाही। मात्र त्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधातील एक ही महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे। त्यात डॉक्टरांनी गेल्या 15 वर्षात SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे। म्युच्युअल फंडात एखाद्यानं सुमारे 15 वर्षापूर्वी 160 कोटी रुपये गुंतवले तर आता त्याचा किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम वारसाला मिळणं शक्य असल्याचं गुंतवणूक तज्ञांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर वळसंकरांनी ही गुंतवणूक करताना वारस म्हणून कोणाची नोंद केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही। डॉक्टर वळसंकर यांचं मृत्यूपत्र आणि वारसा असलेली कागदपत्र दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे। पण वळसंकरांनी नॉमिनी म्हणून कोणाची नोंदणी केली आहे याबाबत मात्र आता उत्सुकता असणार आहे। शिरीष वळसंकर हे मनाने आणि संपत्तीनेही श्रीमंत होते हे उघड आहे। हजारो गरीब रुग्णांना गरजेनुसार बिलात सवलत देणं, स्वतःची डायमंड प्लेन खरेदी, पत्नीला हिराची आभूषणं देणं हे डॉक्टर सहजासहजी करायचे। वैद्यकीय सेवा फक्त पैसे कमवण्यासाठी नव्हे तर सामाजिक सेवा म्हणून त्यांनी अनेक रुग्णांना बिलात सवलत दिली। मात्र अलीकडच्या काळात त्यांचे रुग्णालयातील अधिकार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी गोठवलेले होते। म्युच्युअल फंडात त्यांनी गुंतवलेली रक्कम त्यांच्या वारसांना मिळणार हे उघड सत्य आहे। मात्र डॉक्टरांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांना शिक्षा होणार का हा मात्र खरा प्रश्न आहे।